त्यांचा हातच कुठे आहे? हातच कुठे आहे त्यांचा? अजून काय सिद्ध झालं हातात? पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना तुम्ही. आणि माझ्या वेळेस तर मीच मोका लावला होता, मीच सगळं काही खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली होती बोरा बाजार मध्ये, तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की कुणावर अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. हे खून होतात माणसांचे, पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्या. कोण त्याला नाही म्हणतो? फाशीच द्या त्यांना. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. हे बघा, हे जे आहे जरांगे, हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय ते. त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. सुरेश धस असं म्हणताय, सुरेश धस अजित पवारांना म्हणले क्या हुआ तेरा वादा. सुरेश धस अजित पवारांना आठवण करून देताना असं म्हणाले की क्या हुआ तेरा वादा. अजित पवारांना आश्वासन दिलं पण काय या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी करेल आणि योग्य हो ना, मग त्यांनी सांगितलं, त्यांनी वादा दिलेला आहे. चौकशी करून, चौकशीत जर ते दोषी असेल तर तो वादा पूर्ण होईल.